शेतकऱ्यांच्या मालाचे कोट्यवधी रुपये घेऊन व्यापारी फरार। जालना जिल्ह्यातील केदरखेडा येथील व्यापारी पवन शेषराव बिलगे केवट यांनी शेतकऱ्यांचा माल मका कापूस सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे सर्व मालाची रक्कम मिळेल आणि तुम्हाला कॅश रक्कम लागत असेल तर 2% चार्ज लागेल आणि तुम्हाला टक्केवारी द्यायची नसेल तर तुमचा आधार कार्ड अकाउंट नंबर असा प्रूफ द्या, तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल असे उडवाउडवीची उत्तरं देऊन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे। ब्युरो रिपोर्ट स्टार सह्याद्री न्यूज। संपादक गोविंद मदर। पूर्ण नाव सांगितलं का? बरं, पैसे कशाचे तुमचे? एक एक जण बोला, एक एक जण बोला, एक एक जण बोला। काही लग्न बोलते, काही लग्न बोलते जेवणामध्ये आणि उघडायचं नाही आज पैसे द्यायपर्यंत। थांबा 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 हाँ शेतकऱ्यांचा नंबर का? हो हाँ द्या बर खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, पैसे कोण बर बर खाली बसा, जबाबदारी पैसे घेत नाही ना सातबारा दाखवायचे, पुरे फोटो दाखवायचे, माल किती शेतकऱ्यांचे जिओ टॅगचे फोटो थोडी शांतता का? 2 मिनिटं फक्त ऐका। आता नाही उद्या त्याला
किंवा तुम्ही प्रॉपर्टीचं काय करू लागले, पैशाचं काय, आपलं प्रॉपर्टीचं घेतलं गेला, पैसे देत आपलं काय अडचण आहे. अरे नको रे. तो बापूला बंदुकीचे आणि तलवारीचे धाकधाक होत होते. AK-47 आणतो म्हणजे AK-40 आम्हाला माहित नाही, तो आणतो म्हणजे AK-47. तो लहान पुढचं काय देतो अजून कोणाला काही बोलले असतात तर ते पण सांगा. अजून कोणाला काय काय धमक्या दिले. त्या दिवशी ती बाई बी म्हणे ना भोगता भरून आणते म्हणून सनी त्या दिवशी ती बाई तर मानताच्या अंगावर नाही गेली का सेटच्या सुद्धा अंगावर गेली म्हणजे डायरेक्ट भोगता भरून आणते माझं बाटला म्हणे भोगता ठोकून आहे म्हणे. तोपर्यंत या शेतकऱ्याचे पैसे दिले जाणार नाही, तोपर्यंत हे दुकान उघडल्या जाणार नाही. पुन्हा याच्यानंतर या लोकांनी त्याच्यावर समजा काही रिएक्शन घेतलं नाही या ताबोली परिवाराला, तर आम्ही त्याच्या शेतीवर सुद्धा ताबा करू शकतो आणि या लोकांचे पैसे भरून करू शकतो. हे मान्य आहे का तुम्हाला? हा, याच्यावर आम्ही सगळेच लोक धडकले कोणत्या पद्धतीने काय करावं ती पद्धत घेऊ नये. तुम्ही याच्यावर कोणती काय करावं हा 15 दिवसाला पेरणी आल्या, ते स्वतःच्या वावरामध्ये त्याच्या आता मिरच्या लावल्या गेल्या, सगळ्या गेल्या, या लोकांचे लग्न करून राहिले, लग्न आलं एका जणाच्या धुवायची पाळी आली मुलीच्या जाऊ दे बरं मला आता 24 मे 2025 ला माझ्या मुलीचं लग्न आहे आणि 5 लाखाचं मी कापून काढलंय, तर त्यांना मला 1 रुपया सुद्धा आजपर्यंत जे बी दिले नाही याच्यावर सांगा बाई सांगा तुम्ही. 200 क्विंटल 37 किलो कापूस दिलेले त्याला त्यानं आम्हाला पैसे दिले नाही काहीच नाही. पैसे मागायला आले त्याच्यामध्ये नाही दिले तर तुम्ही काय करता. त्याच्या घरी गेले आमचे घराला कॅमेरे तुम्ही कॅमेऱ्याने आम्ही यायच्या घरचे माणसं आहेत, याच्यामुळे आम्ही गपची बसलो. आतापर्यंत मी त्याच्या घरी गेले बी नव्हते. हे जातीचे कोणते, आमची जात कोणती, आम्हाला इथपर्यंत बोलले आमचेच पैसे असतात. घरी लग्न झालं पण पैसे दिले परिस्थिती अशी आहे की आता सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे देतात आणि तुम्ही घाम घालून पैसे त्याच्याकडे सगळ्याचे कापसाचे, कोणाचे मक्काचे, कोणाचे सोयाबीनचे असे पैसे घेतलेले. त्यांना 10 रुपये भाव जास्त सांगितला किंवा कमी सांगितला, तुमचा विश्वास होता म्हणून तुम्ही दिलं. पण आता आपल्याला एकच पर्याय याच्यावर, त्याला आज उद्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवणं, तुमच्यातले आपले सगळे 4-5 शेतकरी पुढाकार घेणं आणि या शेतकऱ्यांना त्याला बोलवल्यानंतर मग तू पैशात सोय कशी करतो, तुझी वावर विकतो का तू आजूकडून पैसे आणणारे किंवा प्रॉपर्टी विकतो काय, जे त्याला काय करता येईल त्याच्या उद्या किंवा आज किंवा आल्यानंतर त्याला सगळी यंत्रणा लागलेली त्याला शोधण्यासाठी. जेव्हा तो सापडाल
आणि तो समोरासमोर येईल. त्याच्यानंतर आम्ही उद्या सगळेजण आपण परत उद्या किंवा परवा भेटू आणि त्यावेळेस परत तो काय सांगतो काय नाही हा तुम्हाला निर्णय देण्यात येईल. बरोबर आहे का आपल्याला? कारण तो आता त्याच्या परिवारातले बाकी लोक येऊ लागलेत. बाकी लोक काही बोलण्यासारखे समजा त्याला बाकीच्याला आपण बोलून घेऊ की साहेब पण बोलून घेतील त्याला समजा किंवा तुम्ही काय करू लागले, एवढे लोक आहेत, एवढ्या लोकांचे पैसे देणं घेणे तुम्हाला, बऱ्याच लोकांजवळ चेक आहे, कोणाजवळ पावत्या आहेत, कोणाजवळ काही आहे, सगळे ज्याचं त्याचं जपून ठेवा, अर्ज तयार करून ठेवा पोलीस स्टेशनच्या नावाला की बाबा अशी आमची प्रॉपर्टी असं असं चेक दिलेला आहे मला, असा मी कापूस दिलेले, अशा पावत्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर साहेब मार्गदर्शन करते व्हिडिओसाठी. सांगा बरं साहेब. हा जो आपला प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे. याची जाणीव आम्हाला पोलीस प्रशासनाला आहे. आपला अतिशय मेहनतीचा आणि प्रामाणिक पैसा आपला आहे आणि ह्या संदर्भात तुमच्या गावाकडनं जे तक्रारी अर्ज आहे ते पोलीस स्टेशनला आलेला आहे. त्या संदर्भाने चौकशीसुद्धा चालू आहे आणि चौकशी आपण याच्यासाठी ठेवलं की आपण तात्काळ एका तासात आपली एफ आय आर दाखल होऊ शकतो. पण सर्वांची इच्छा अशी आहे की आपला जो पैसा आहे हा त्याला समोर बोलवून त्याच्याशी चर्चा करून जो त्याच्याकडे वेगवेगळा मार्ग असेल, जमीन असेल, प्लॉट असेल, त्याचे विकणे असेल, हे पैसे तुमच्यापर्यंत तुम्हाला पोच करायचं ठरलेलं होतं. म्हणून आपण तो सध्यापर्यंत अर्ज चौकशी ठेवलेला आहे आणि आपण जर जाहीर केली एफ आय आर दाखल करायची तर काय होईल की शक्यता देणारे पण असतात. म्हणून आम्ही पोलीस प्रशासन सगळं तुमच्या गावकऱ्यासोबत आहे. तुमचा कसा याच्यामध्ये फायदा होईल, 2 पैसे तुमचे कसे याच्यामधून मिळत याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आता थोडासा वेळ लक्षात घ्या, हा काही असा 1000-2000चा विषय नाही आहे. याच्यात करोडो रुपये गेलेले आहेत. याला थोडा वेळ लागेल. त्याचा फोन सध्या बंद आहे. आम्ही त्याला घरच्यांना म्हणा, त्याच्या नातेवाईकांना म्हणा, त्याला पण आम्ही पोलीस स्टेशनला आणतो. त्याच्यानंतर पद्धती स्वरूपामध्ये जे काही आपला लोक आहे ते पोलीस स्टेशनला समोर बोलवून तिथं चौकशी होईल. त्यापूर्वी तुमच्याकडे जे काही एव्हिडन्स आहे, पुरावा आहे, तर त्यांनी पावत्या दाखवल्या आहे, तिकडे काही चेक आहे, जे असं काही पुरावा असेल ना तो आजच तुम्ही पोलीस स्टेशन द्या आणि मान्यता द्या. बरोबर आहे? तुमची जी कारवाई आहे आज ती 100% होणार आहे. म्हणजे गुन्हा दाखल आहे ती प्रोसेस पण होणार आहे. पण सध्या आपलं पहिलं महत्त्व आहे की आपल्याला गेलेले पैसे तुमचे जे कष्टाचे आहेत ते तुम्हाला मिळायला पाहिजे. त्यासाठी पहिला प्रयत्न करतो. लक्षात त्यानंतर सेकंड कायदेशीर प्रक्रिया जे थोडं गंभीर स्वरूपाचे आहे ते सुद्धा आपण करणार आहोत. तिसरं की समजा याच्यातही बदल नाही तर नवीन कायद्यानुसार जे काही आता जे उपन्न नाही बोलणार की परत काल यांना बोललेलं आहे ते करून घ्या. त्याच्यानुसार मी तुम्हाला ते कायदेशीर मदत तुम्हाला करेन. त्यातून तुम्हाला जे काही पैसे आहे ते तुम्हाला परत मिळतील. तेच पाहिजे फक्त आम्हाला. आम्ही काय करायचं माझं करायचं द्यावं लागेल. एक मिनिट आहे का? आता तुमची किस्त आम्ही केली. आम्ही आता काय करा, बिजवाई भरायची, खत भरायचं, काही या वारात घेऊन मिटवायचा, कशाबद्दल मिटवा. थोडंसं 2-3 दिवस द्या. हा असे 2-3 दिवस 8 दिवस बी आम्ही लेट देतो तुम्हाला. आता आम्ही लग्न केलं, मुलांचं 4 लाख रुपये घरासाठी कसं करायचं ते? आम्ही 8 दिवस नाही, आज